युवासेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे आता माझ्यासोबत आहेत। जनसंवाद यात्रेसाठी पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। सर, काय सांगणार की आपण पूर्ण या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, काय आपले रूपरेषा? जनसंवाद यात्रा सुरू आहे। आता तिसरा फेज सुरू झालेला आहे। अगोदर आम्ही उत्तर महाराष्ट्र, नंतर मग पश्चिम महाराष्ट्र आणि आता मुंबई। कालही मुंबई, परवाही मुंबई वेस्टर्न जे आहे, मालाड, मागाठाणे, जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी आणि आज बायकाळा असेल, शिवडी, वरळी, विक्रोळी, भांडूप असा हा दौरा आहे। हा दौऱ्याच्या माध्यमाने तळागाळातील कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, शिवसैनिकांशी डायरेक्ट संवाद, कशा प्रकारची तयारी जी आहे सुरू आहे, विधानसभेच्या दृष्टिकोनातून स्कीम्स पोचत आहेत की नाही लोकांपर्यंत, या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या बैठकीच्या माध्यमाने होतो। या विधानसभा म्हणजे आता महायुतीचा आणखी जागा वाटपाचं काय निश्चित फॉर्म्युला ठरलेला आहे आणि आपला जे संवाद साधतात आपण, तर या निमित्तानं शिवडी असेल, भायखळा असेल, या ठिकाणी आपण दावा करणार आहेत? बघा, महायुतीच्या जागा, महायुतीमध्ये शिवसेना किती, भारतीय जनता पार्टी किती, NCP किती लढणार हे वरिष्ठ नेते ठरवतील। आम्ही जे आहे खाली कशा प्रकारे बांधणी, कशा प्रकारची तयारी सुरू आहे याच्यासाठी जे आहे हा संवाद यात्रेचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। कुठल्या जागेवरती दावा करायचा नाही करायचा मला वाटतं हे वरिष्ठ सगळे नेते जे आहेत हे बसून ठरवतील। सर, वरळी विधानसभेमध्ये आता सध्या आदित्य ठाकरे हे तिथले आमदार आहेत आणि आपण आता यानंतरचा दौरा जो असणार आहे तो वरळी विधानसभेमध्ये आहे, तर एकंदरीत तिथली रचना कशी असणार? सगळीकडेच तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे। सगळीकडे बांधणी असेल, कार्यक्रम असतील, त्याचबरोबर जन कल्याणकारी योजना असतील, या सगळ्या योजना कशा प्रकारे तळागाळापर्यंत पोचत आहेत याच्यावरती देखील भर असणार आहे। युवासेनेची बांधणी बरोबर आहे का, महिला आघाडी आहे का, सोशल मीडिया आहे का, या सगळ्यांचा आढावा जो आहे तो घेतला जातो आणि सगळीकडे तयारी जी आहे ती जोरात चांगली तयारी सुरू आहे। एकीकडे सर्व जी तयारी जी आहे ही आम्ही चाचपणी करत आहोत आणि प्रत्येक विधानसभेमध्ये की कार्यकर्त्यांपर्यंत योजना पोहोचणार आहेत का आणि नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे याची सर्व चाचपणी या जनसंवाद यात्रेतून करत आहोत, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।